नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी या आपल्या YouTube चॅनलवरती. आज म्हणजेच 3 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पार पडली आणि या संयुक्त पूर्वपरीक्षेची जी संभाव्य उत्तर तालिका आहे, ती आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. विद्या प्रबोधिनी नेहमीच तुमच्यापर्यंत अचूक उत्तर तालिका पोहोचवण्याचं काम करते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्कोअरचा जो अंदाज आहे, तो आयोगाची की येण्याच्या आधी मिळून जाईल. तर देखील काही प्रश्नांचे डाउट्स तुमच्या मनामध्ये असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकताय किंवा मला करेक्ट करू शकताय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जो सेट डिस्कस करणार आहोत तो डी सेट आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचे जे काही सेट्स असतील त्या हिशोबाने तुम्ही तुमचे आन्सर जे आहेत, ते आन्सर तुम्ही पडताळून बघू शकताय. आपल्याकडे जो सेट आहे अवेलेबल तो डी सेट आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवून बघायचं आहे. ओके. एक-एक करून आपण आन्सर बघूया. पहिला जो प्रश्न आहे, की खालीलपैकी कोणत्या देशामध्ये हे करंट अफेअरपासून स्टार्ट होते. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी किंवा मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे. तर याचं अचूक जे उत्तर आहे, ते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हेच अचूक उत्तर आहे. ऑस्ट्रेलियानं तो चेंज केलेला आहे. पूर्वी त्यांच्या नॅशनल अँथममध्ये वी आर यंग अँड फ्री असा उल्लेख होता. तो त्याने आता वी आर वन अँड फ्री असा तो उल्लेख त्यांनी चेंज केलाय. त्यामुळे तुमचं जे अचूक उत्तर असेल ते ऑस्ट्रेलिया इथं असणार आहे, हे आपण नोट केलं पाहिजे. पुढचा 2 नंबरचा क्वेशन जो आहे, तो क्वेशन असा आहे, की कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह, ज्याला आर्क्टिका एम असं नाव दिलंय, तो प्रक्षेपित केलाय? तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे रशिया. तर रशियानं हा जो आर्क्टिका एम जो आहे, तो प्रक्षेपित केला आपल्याला बघायला मिळेल. सो 2 प्रश्नांचे आपण उत्तर बघितलेले आहेत. तिसरा जो प्रश्न आहे, तो प्रश्न असा आहे, की द बॅटल ऑफ रेझांगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं देखील जे अचूक उत्तर आहे, ते अचूक उत्तर आहे कुलप्रीत यादव हे याचं अचूक उत्तर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येऊन जाईल. बऱ्यापैकी जे प्रश्न आहेत, ते प्रश्न वन लाइनर आहेत. त्यामुळं आणि काही प्रश्न असे आहेत, की जे अतिशय ट्रॅडिशनल आणि ईझी कॅटेगरीमध्ये आहेत, ते देखील तुम्हाला कळून येतील. तुम्हाला देखील म्हणजे बघता-बघता तुम्हाला जो काही क्वेशन पेपरचा नेचर आहे, ते देखील समजून येईल तुमचं. पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा, की इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू आहे आणि ती कोणत्या देशाची आहे, असा हा प्रश्न विचारलाय. तर याचं जे अचूक उत्तर आहे, ते आपण बघतोय, की ऑस्ट्रेलिया हे तिचा देश आहे आणि जे नुकतंच पार पडलेलं ऑलिम्पिक होतं 2020चं टोकियो ऑलिम्पिक. तर या ऑलिम्पिकमध्ये तिनं 7 पदकं जिंकलेली सो 4 नंबरचा प्रश्न तिचा ऑप्शन क्रमांक 2 जे असेल त्याचं करेक्ट उत्तर असेल. नेक्स्ट जो क्वेशन आहे 5 नंबरचा तो आहे ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक डॉट डॉट येथे सुरू करण्यात आला. तो याचं देखील जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 इंदोर हे त्याचं अचूक उत्तर आहे. ट्रॅकचं जे नाव आहे ते नॅट्रॅक्स असं नाव आहे. 11.3 किलोमीटर अशी त्याची लांबी आहे आणि इतमपूर या स्पेसिफिक ठिकाणी तुम्हाला हा जो हाय स्पीड ट्रॅक आहे तो बघायला मिळेल. पुढचा क्वेशन आहे 6 नंबरचा क्वेशन, की कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावरती कोणत्या भारतीय अर्जदारांची निवड करण्यात आली होती? तर याचं जे उत्तर आहे 6 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे जयती घोष हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 6 आणि त्याचं ऑप्शन क्रमांक 3 त्याचं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 आहे, की AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट कोणी विकसित केलं? खालीलपैकी कोणी विकसित केल्याचं आपलं विचारलंय आणि याचं जे करेक्ट उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 7चं करेक्ट जो उत्तर आहे, तो ऑप्शन क्रमांक 3 आहे. अनूप मिश्रा यांनी हे जे बुलेट प्रूफ हेल्मेट आहे, ते विकसित केलेलं आहे. त्यामुळे 7 प्रश्नांची आपण उत्तर बघितली तर बऱ्यापैकी उत्तर जे आहेत, ती कन्फर्म आहेत. 8 नंबरचा प्रश्न असेल, की 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केलंय? तर ह्याचं एक साधा प्रश्न करंट अफेअर्सचा जो फार चर्चेमध्ये पण होता. तर चीनला त्यांनी मलेरिया मुक्त केलेलं आहे. सो 8वां नंबरचा प्रश्न आणि त्याचं करेक्ट जे उत्तर आहे, ते ऑप्शन क्रमांक 4 आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न आहे, की भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि हे एक ऑब्व्हियस आन्सर आहे आणि याचं आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 कॅनडा हे त्याचं अचूक उत्तर आहे. तो कॅनडाच्या संरक्षण मंत्री म्हणून त्यांची काय करण्यात आली, की निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेशन आहे पुढचा 10 नंबरचा, की माय पॅड माय राईट नावाचा नाबार्डचा जो उपक्रम आहे, तो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला होता? हा देखील जो उपक्रम आहे, तो रिसेंटली फार चर्चेमध्ये होता आणि याचं जे अचूक उत्तर आहे, ते अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिपुरा हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यामुळे 10 नंबरचा प्रश्न ऑप्शन क्रमांक 3 त्याचं काय असेल, की अचूक उत्तर असेल. 11वा प्रश्न आहे, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी नुकतीच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचं शीर्षक काय असं विचारलंय आणि हे जे आहे, हे पण देखील तुम्ही फक्त जरी देशांची नावं व्यवस्थित वाचली असतील, तर देखील तुम्हाला हा प्रश्न जो आहे, तो प्रश्न आरामात सॉल्व्ह झाला असता आणि याचं अचूक जे उत्तर आहे, ते पर्याय क्रमांक 1 ऑकुसचे आहे. म्हणजे तुम्ही यांचं नाव बघू शकताय. तिथं ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि यूएस या सगळ्यांचं मिळून ते ऑकुस बनते. सो अगदी तुम्ही देशांची नावं जरी फक्त शीर्षकामध्ये ॲड करून बघितली, तर देखील तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. सो पर्याय प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आपण डिस्कस केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे.
त्याचा प्रश्न असा आहे की भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं जे अचूक उत्तर आहे, ते अचूक उत्तर आहे धृती बॅनर्जी यांची निवड करण्यात आलेली आहे. बऱ्याच करंट अफेअर साइटवरती हा क्वेशन जो आहे तो फ्लॅश झाला होता आणि भारतीय प्राणी संरक्षण जी संस्था आहे, त्या संस्थेच्या स्थापनेपासून म्हणा म्हणजे 100 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच काय झालं की एक महिला या संस्थेच्या संचालकपदी त्यांची निवड झालेली आहे. पुढचा क्वेशन आहे क्वेशन क्रमांक 13. कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या मास्याला राज्य मासा म्हणून घोषित केलेलं आहे? तर याचं देखील जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिक्कीम हे त्याचं अचूक उत्तर आहे. कॉपर महसीरला दुसरं एक नाव जे आहे ते चॉकलेट महसीर असं देखील ओळखतात. तर त्याचं स्थानिक जे नाव आहे ते कॅटली असं नाव त्याला आहे. ते देखील नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. भविष्यामध्ये तुम्हाला ते उपयोगी पडतील. 14 नंबरचा प्रश्न आहे की सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी-एस-ए ऑक्सिजन प्लांट्स बनवण्यास मंजुरी देण्यात आली आणि पी-एस-एचा जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म आपल्याला विचारलाय आणि हा जो फुल फॉर्म आहे तो आहे प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन असं त्या फुल फॉर्मचं किंवा ॲब्रिव्हिएशनचा अर्थ होतोय आणि हा तुमचा उत्तर आहे. 14 नंबरचा प्रश्न आणि त्याचं अचूक उत्तर जे आहे, ते अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. 15 नंबरचा क्वेश्चन आहे की कोणत्या राज्यानं ILGMS नावाचं जे पोर्टल आहे ते सुरू केलंय आणि या 15 नंबरच्या क्वेश्चनचं जे अचूक उत्तर आहे ते उत्तर आहे केरळा. सो केरळला आपण बघतोय की हे जे ILGMS नावाचं पोर्टल सुरू केलं त्याचा फुल फॉर्म असा होतोय की इंटिग्रेटेड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मॅनेजमेंट सिस्टम आणि याच्याद्वारे काय होणार आहे की जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे त्यांना लोकांना त्याचा डायरेक्टली ऑनलाईन ऍक्सेस होणार आणि त्या ऑनलाईन सगळ्या गोष्टी काय केल्या पाहू शकतील याची सुरुवात तुमच्या केरळने केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 16 नंबरचा. खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? हे पॉलिटिचे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतात आणि हा एक सरळ आर्टिकल विचारणारा क्वेश्चन होता आणि आर्टिकल 275 जे आहे ते तुम्हाला या संदर्भात बघायला मिळेल. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते तुमच्या प्रश्न क्रमांक 16चं उत्तर असेल. 17वा प्रश्न असेल की ग्लासगो परिषदेसंबंधी कोणते विधान असत्य आहे असे विचारले आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते याच्यातलं त्याच्यामध्ये आपण बघतो की असत्य विधान आहे. असं का? कारण आपण बघतोय की विधान असं आहे की भारत सन 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणलं असं म्हटलं गेलं होतं. पण याचं जे अचूक उत्तर आहे ते आपण बघतो वरतीच तुम्हाला बघा की भारत सन 2070 पर्यंत जे कार्बन उत्सर्जन आहे ते 0 पर्यंत आणण्याचं सांगितलं आणि आपण जर लॉजिकल थिंकिंग केलं असेल तर देखील तुम्हाला हे कळून जाईल की 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 करणं जवळपास इम्पॉसिबल गोष्ट आहे. त्यामुळे लाँग टर्मचं टार्गेट असलं पाहिजे आणि त्यामुळं चौथा जो स्टेटमेंट आहे, चौथं स्टेटमेंट याच्यामधून कट होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 18 असेल आणि तो पॉलिटीचा एकदम बेसिक पॉलिटीवरती क्वेश्चन आहे. आणि त्यामध्ये 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्यातलं आपलं बिनचूक स्टेटमेंट शोधायचं आहे. स्टेटमेंट बऱ्यापैकी कॉमन आहे. तुम्ही जर नीट वाचली स्टेटमेंट तर याच्यामध्ये कुठेही फार कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला बघायला मिळणार नाहीयेत. आणि यानुसार आपण जर बघितलं तर स्टेटमेंट क्रमांक जे 1 आहे किंवा ए जे स्टेटमेंट आहे, ते ए स्टेटमेंट तुमचं पूर्णतः बरोबर आहे. बी जे स्टेटमेंट आहे, ते बी स्टेटमेंट देखील पूर्णतः बरोबर आहे आणि सी स्टेटमेंट देखील आपण बोलतोय की पूर्णतः बरोबर आहे. फक्त डी स्टेटमेंट काय बघतोय आपण की असे विधेयक सादर करताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणं हे तुमच्या पार्लमेंटवरती बंधनकारक असेल तर असं अजिबात नाहीये. त्यामुळे आपण बघतोय की याचं उत्तर जे असेल ते ए, बी आणि सी हे त्याची काय की बिनचूक उत्तर आहे. त्यामुळे 18 नंबरच्या क्वेश्चनचे जे करेक्ट आन्सर असेल ते पर्याय क्रमांक 3 असेल. पुढे प्रश्न आहे की ग्रामसभेच्या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही असं विचारलंय आणि या 19 नंबरच्या क्वेश्चनचा इथे तुम्हाला सरळ सरळ आन्सर दिसून जाईल की जो 3 नंबरचं स्टेटमेंट आहे की ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करतं. आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्था हा जो विषय आहे तो राज्यसूचीतला विषय आहे. त्यामुळे ग्रामसभेचे सगळे जे अधिकार असतील ते राज्य सरकार डिसाईड करेल ना की केंद्र सरकार. त्यामुळे तुम्ही फक्त लॉजिकल जरी थिंकिंग केलं असेल तर देखील तुमचा 3रा नंबरचा जो काय स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट तुमचं योग्य नाही तुम्ही सांगू शकता. पुढे परत क्वेश्चन आहे पंचायत राजवरती की खालीलपैकी कोणत्या समितीनं महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून किंवा प्रत्यक्ष पद्धतीने करण्यात यावी अशी शिफारस केली होती आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच बी. सो पी-बी पाटील समिती जी आहे त्या समितीने आपण बघतोय की ही शिफारस केली होती. पुढचा प्रश्न आहे की उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करू शकतात? तर इथं आपल्याला माहिती असेल की हा कॉमन आणि टिपिकल टाइपचा क्वेश्चन आहे. आर्टिकल 226 आपण बघतोय की सुप्रीम कोर्ट आर्टिकल 32 नुसार आणि हायकोर्ट जे आहे आर्टिकल 226 नुसार हे विशेष आदेश जारी करू शकतात. पुढचा क्वेश्चन आहे आणि इथं परत 4 स्टेटमेंट आहेत. त्यापैकी आपल्याला सत्य नाही असं म्हणजे असत्य विधान शोधायचंय. इथं बघतोय आपण की भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख जी आहे ती दिली 26 नोव्हेंबर 1949 आणि पहिलं स्टेटमेंट काय की आपलं असत्य आहे. कारण आपण तारीख जर बघितली तर 26 जानेवारी 1950 अशी यायला पाहिजे होती. त्यामुळं बाकी स्टेटमेंट वाचण्याची देखील आवश्यकता नाही. तुम्ही या पहिल्या स्टेटमेंटला तुम्ही सत्य नाही किंवा असत्य म्हणून तुम्ही तो ऑप्शन मार्क करू शकता. त्यामुळे 22 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. 23वा प्रश्न आहे आणि 23व्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर स्टेटमेंट वाचले तर स्टेटमेंट दोन्ही बरोबर वाटतील. फक्त एकच त्यामध्ये चूक अशी आहे
की दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. फक्त इथं जो व्यतिरिक्त शब्द वापरलाय, या व्यतिरिक्त शब्दामुळे आपण बघतोय की ही स्टेटमेंट तुमची काय होतात की चुकीची होतात. कारण का? की बाकी सगळे आकडेवारी अगदी योग्य आहे. म्हणजे तुमच्या राज्यांच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त तुमच्या मंत्रिमंडळाची संख्या असता कामा नये किंवा एकूण सदस्य संख्येच्या तुमच्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. हे अगदी बरोबर आहे. फक्त त्याच्यामध्ये मुख्यमंत्री इन्क्लुडेड आहेत म्हणजे ते समाविष्ट असतात. त्यामुळं दोन्हीही विधानं काय आहेत की ही चुकीची आहेत. त्यामुळे 23 नंबरच्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे तो 24 नंबरचा क्वेश्चन खाली सॉरी, की भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ते कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? तर बऱ्यापैकी जे ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन्स जवळपास जाणार आहेत. म्हणजे उद्देश पत्रिकेत तुम्हाला ह्या गोष्टीचा तुम्हाला उल्लेख बघायला मिळेल. मूलभूत अधिकारामध्ये पण तुम्हाला काही प्रमाणात त्यांचा उल्लेख बघायला मिळेल. पण आपण जर नीट ऑब्झर्व्ह केला असेल, तर ऑप्शन क्रमांक 4 हे तर सगळ्यात जास्त अचूक उत्तर आहे. कारण आपण बघतोय की जे काही शब्द आपण बघतोय इथं सॉव्हरेनिटी असेल, युनिटी असेल किंवा इंटिग्रिटी असेल, या शब्दांचा प्रामुख्याने जे काही आपण उल्लेख बघतोय, तो तुम्हाला 51 ए मध्ये बघायला मिळेल, की जी मूलभूत कर्तव्य आहेत आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असेल. 25वा प्रश्न आहे आणि तो राज्याच्या महाधिवक्त्यासंदर्भातला हा प्रश्न आहे आणि मग आपल्याला शोधायचं काय याच्यामध्ये, तर खालीलपैकी कोणती विधानं बरोबर असतील त्यांनी विचारलंय. आणि मग इथं आपण बघतोय की 4 स्टेटमेंट्स आहेत आणि त्या 4 स्टेटमेंटपैकी बरोबर असणारे आपल्याला विधान शोधायचे आहेत. आपण बघतोय की इथं पहिले स्टेटमेंट असं म्हणते की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची जी अर्थ आहे, ते असणं आवश्यक आहे. तर ते बरोबर आहे. पुढे बघतोय आपण की उच्च न्यायालयाचा न्यायाधीशच मिळणारे सर्व विशेषाधिकार आणि फायदेच मिळतात. तर अजिबात ही चूक आहे. हे स्टेटमेंट चूक आहे तुमचं पूर्णतः. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मिळणारे मानधन त्यास मिळते हे देखील चूक आहे. कारण की ते राज्यपाल ठरवतील आणि कार्यकाळ जो आहे तो 5 वर्ष किंवा 5 वर्ष असतील हा देखील चूक आहे. कारण का तो देखील राज्यपाल ठरवतील. त्यामुळं 25 चा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं परफेक्ट उत्तर असेल. 26वा प्रश्न आहे. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर हा जो कायदा आहे तो 1858 चा भारत सरकारचा कायदा आहे. तर त्या कायद्यानुसार तो गव्हर्नर जनरल जो आहे तो आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे आहे, गरीब 27 नंबरचा क्वेश्चन आहे, की गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली? आणि हे नाव सगळ्यांनाच परिचित आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना आणि त्याद्वारे आपण बघतोय की कमवा आणि शिका ही जी योजना आहे ती त्यांनी अंमलात आणली होती. पुढचा प्रश्न 28 नंबरचा, की अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती? हे देखील एक ऑब्व्हियस उत्तर आहे. महात्मा गांधी यांनी आपण बघतोय की ही हरिजन संघाची स्थापना केली होती 1932 ला दिल्ली येथे स्थापना झाली होती. 29 नंबरचा क्वेश्चन आहे, की भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाली होती? तर सातारामध्ये बघतोय आपण की प्रति सरकार असेल, नाना पाटील जे आपल्याला माहिती आहे त्यांच्या माध्यमातून बघतोय आपण की ही जी भूमिगत चळवळ आहे ती महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली होती. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, की 16 ऑक्टोबर 1905 हा जो दिवस आहे, तो काय म्हणून पाळला जातो? तर तो शोक दिवस म्हणून पाळला जातो. तर का शोक दिवस म्हणून पाळतो आपण तो? तर आपण बघतोय, की त्या दिवशी बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी झाली होती. म्हणून आपण तो जो दिवस आहे, तो शोक दिवस म्हणून पाळतो. पुढे अजून एक कॉमन क्वेश्चन आहे, की आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर वासुदेव बळवंत फडके जे आहेत, त्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणून काय करतोय, की ओळखतो. जोड्या लावाचा प्रश्न आहे. मदनलाल धिंगरा यांनी आपण बघतोय, की कर्झन वायलीची हत्या केली होती. अनंत लक्ष्मण कानेरे यांनी बघतोय आपण की जॅक्सनची हत्या केली होती. विनायक दामोदर सावरकर मित्रमेळा संघाची स्थापना आणि हेमचंद्र दास जे आहेत ते जॉन बॉम्बफिल्ड फुलर यांच्यावरती हल्ला केला होता आणि असा जो ऑप्शन मॅच होतो तो तुमचा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो तुमचा इथे मॅच होताना दिसेल. सो 32 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. 33 नंबरचा क्वेश्चन आहे की राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली होती? सो याचं जे अचूक उत्तर आहे ते अचूक उत्तर आहे 15 ऑगस्ट 1906 ला सतीश चंद्र मुखर्जी यांनी ती स्थापना केली होती. सायन्स अँड टेकचा प्रसार व्हावा त्यासाठी आपण बघतोय की या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. 34 नंबरचा क्वेश्चन असा आहे की प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थाने मिळवला होता? तर इथं बघतोय आपण की बडोदा संस्थान जे आहे त्या बडोदा संस्थानानं अगदी सुरुवातीला 1892 ला सयाजीराव गायकवाड यांनी तो प्राथमिक शिक्षण जे आहे ते सक्तीचं करणारा मान जो आहे तो मिळाला होता. कोल्हापूरमध्ये पण ते झालं होतं, पण नंतर झालं होतं. बडोद्यामध्ये आपण बघतोय की सुरुवातीला झालं होतं. पुढचा क्वेश्चन आहे 35 नंबरचा, की जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधानं बरोबर आहेत? आणि मग विधान अशी आहेत, की मुंबईचे शिल्पकार होते का? तर अगदी होते. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते का? तर हे थोडंसं डाउटफुल आहे. न्यू इंग्लिश स्कूलची त्यांनी स्थापना केली होती का? तर ती त्यांनीच केली होती आपण बघतो, की पुणे इथं. आणि मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य होते का? तर ते होते 1861 मध्ये. मग आता प्रॉब्लेम असा आहे, की तसे ऑप्शन जे आहेत, ते ऑप्शन आपल्याला तसे मिळत नाहीयेत. कारण का आपण जर शोधायला गेलो तर हे तर कन्फर्म आहे आणि हे पण कन्फर्म आहे. फक्त मुंबई विद्यापीठाचे फेलो होते का? तर फेलोची आपण जर नावं बघितली त्यामध्ये रानडे होते, भांडारकर होते, वाघाले होते आणि मोडक होते. हे पहिले 4 फेलो होते. त्याच्यामध्ये शंकर शेटांचं नाव नाही. त्यामुळे हा क्वेशनचं थोडंसं ॲन्सर डाउटफुल आहे. तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा
अदरवाईज आपल्याला आयोगाच्या आन्सर कीची वाट बघावी लागेल. पुढचा 36 नंबरचा क्वेश्चन आहे, की प्रार्थना समाजाचं उद्दिष्ट काय होतं? आणि एक साधा प्रश्न आहे हा. जाती व्यवस्थेवरती प्रहार करणं हे तुमच्या प्रार्थना समाजाचं सभेचं उद्दिष्ट होतं. पुढे आहे, डॉट राजे भगवंतराव यांनी 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप करून फाशी दिली होती. सो पेठचे जे राजे आहेत पेठ नाशिकचं, तर तिथले राजे भगवंतराव यांना ती फाशी देण्यात आली होती. त्यामुळं 37 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल, ते उत्तर 2 नंबरचा ऑप्शन असेल. पुढं 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली होती? याचा देखील आन्सर डाउटफुल आहे आणि यासाठी आपल्याला आयोगाच्या आन्सर कीची वाट बघावी लागेल. पुढचा क्वेश्चन आहे 39 नंबरचा, की पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत, परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला काय केलं होतं, की आर्थिक मदत केली होती. सो याचं जे अचूक उत्तर येईल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. सी आणि ई म्हणजेच जी डी बिर्ला आणि वालचंद हिराचंद हे जे लोक आहेत, बाकी सगळे लोकांचं राष्ट्रीय सभेमध्ये आर्थिक सहभाग पण होता आणि त्यांचे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन पण होतं. पण ह्या दोघांचं आपण जर पाहिलं तर त्यांचं फक्त आर्थिक मदत होती. बाकी त्यांनी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं नव्हतं. त्यामुळे 39 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर जे येईल ते ऑप्शन क्रमांक 3. पुढं भारतीय असंतोषाचे जनक कोण आहेत? तर सर व्हॅलेंटाईन चिरोल जे आहेत, त्यांना आपण असंतोष जनक म्हणतो आपण. त्यांनी टिळकांच्या तसा केला होता. त्याचं जे पुस्तक होतं फादर ऑफ इंडियन अनरेस्ट 1910चं, त्या पुस्तकात त्यांनी टिळकांचा भारतीय असंतोषजनक म्हणून असा उल्लेख केला होता. त्यामुळं 40 नंबरचा क्वेश्चन त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल. पुढे जिओग्राफीचे क्वेश्चन स्टार्ट होतात, की 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे? आपण जर साक्षरते प्रमाण बघितलं तर अमरावतीमध्ये साक्षरता जवळपास 80.98%, बीडमध्ये जवळपास 80.26%, जालन्यामध्ये जवळपास 75.35% आणि नंदुरबारमध्ये आपण बघतो की जवळपास 37.93%. सो याचं उत्तर जे असेल ते अमरावती असेल. 2011 नुसार अमरावती ह्या सगळ्यात स्त्री साक्षरतेचं प्रमाण सगळ्यात जास्त असेल. पुढे बघतोय आपण की आसाम येथे भारतातील सर्वात जास्त डॉटचे साठे उपलब्ध आहेत. तर हे पण एक कॉमन क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती असेल की खनिज तेलाची सगळ्यात जास्त आसाम त्यासाठीच फेमस आहे. तर खनिज तेलासाठी सगळ्यात जास्त उपलब्ध आहे. जवळपास भारताच्या 22% साठे जे आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, की भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे रूर म्हणून ओळखले जाते? सो याचं उत्तर जे आहे ते छोटं नागपूरचं पठार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छोटं नागपूरचं जे पठार आहे ते खनिजाच्या दृष्टीनं सगळ्यात संपन्न असं पठार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो की भारताचं रूर म्हणून ओळखतो आपण. नेक्स्ट 44 नंबरचा क्वेश्चन आहे, की आपल्याला स्टेटमेंट दिलेत 3 आणि त्यापैकी कुठली बरोबर नाहीत असं विचारले. पहिलं स्टेटमेंट आहे, की चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहेत. तर हे बरोबर स्टेटमेंट आहे. दुसरं, गाविलगड आणि मेळघाट डोंगर जे आहेत ते महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये आहेत. तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. नेक्स्ट, बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहेत. हे बरोबर स्टेटमेंट आहे. तर बघतोय आपण की 44 चं जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. विधान ब जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात काही चुकीचं विधान आहे. नेक्स्ट 45 नंबरचा क्वेश्चन आहे, की जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? खाली दिली तुमच्या लोकसंख्या जिल्ह्यांपैकी. औरंगाबादची जवळपास 37 लाख आहे. जळगावची जवळपास 42 लाख आहे. नांदेडची जवळपास 33 लाख आहे आणि यवतमाळची जवळपास 27 लाख आहे. त्यामुळे अचूक जे उत्तर असेल, ते अचूक उत्तर याचं जळगाव असं आहे, की 42 लाखांचंही जळगाव ह्या सगळ्यांच्या पैकी आघाडीवरती असणारा जिल्हा असेल. सो 45 नंबरचा प्रश्न ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, की महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच्या जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून ओळखले जाते? सो भंडारदरा धरण जे आहे त्याला आपण हे नाव ओळखतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर असेल. नेक्स्ट, सध्या समोरचा प्रश्न असा आहे, की मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले होते. तर इथं बघतो आपण, की याचं जे अचूक उत्तर आहे ते गुगामळ असं त्याचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे. पुढचा प्रश्न आहे, की जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? ते साधा आणि पाठांतरचा प्रश्न आहे. त्याचं अचूक उत्तर जे आहे ते 894 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे आहे, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते असं विचारले तर याचं उत्तर जे आहे ते साल्हेर असं आहे. कळसुबाई सगळ्यात 1 नंबरचा आणि 2 नंबरला आपण म्हणतो की साल्हेर असेल. जोडा लावला प्रश्न आहे आणि आता आपल्याला अभयारण्य ठिकाणी जोड्या लावायचे. तानसा आपल्याला माहिती आहे की ठाण्यामध्ये असेल. त्यानंतर यावल जे आहे ते जळगावमध्ये असेल. त्यानंतर माळढोक जे आहे ते सोलापूरमध्ये असेल आणि नागझिरा तुमचा असेल गोंदियामध्ये. सो ऑप्शन क्रमांक जो 1 आहे तो आपण बघतोय की हा जो जोडा आहे तो जुळणं सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे 50 नंबरचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. पुढचा प्रश्न आहे, परत आपल्याला प्रकल्प आणि त्यांच्या जिल्ह्यांची जोडी लावायची आहे. याचं देखील जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. तुम्ही त्या जोड्या बघून घेऊ शकता की कुठल्या जोड्या मॅच होतात. सो 51चं देखील ऑप्शन जे असेल तो ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असेल. नेक्स्ट, भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? आणि तुम्ही जर बघाल की वृक्षतोड, कुरणांचा नाश, भटकी शेती, अयोग्य लागवड, तर ही सगळीच कारणं त्यामध्ये काय असेल की योग्य दिसतील. सो ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असेल. पुढं, बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? तर त्या कॉम्पॅक्ट सेटलमेंट म्हणजे केंद्रीय वसाहती प्रकारच्या तुम्हाला बघायला मिळतील.
तो 53 नंबरचा प्रश्न तिचा ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुढं खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता असेल? आणि ऑप्शन्स असे की अंबोली, लोणावळा, महाबळेश्वर आणि माथेरान यात आपल्याला जोड्या लावायचे. तर याचं करेक्ट जे उत्तर आहे ते करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सगळ्यात जास्त अंबोलीमध्ये पाऊस पडतो. नंतर 2 नंबरला महाबळेश्वर, 3 नंबरला माथेरान, 4 नंबरला लोणावळा. अंबोलीमध्ये जवळपास 745 सेंटीमीटर तुमचं असेल. त्यानंतर महाबळेश्वरला 588, त्यानंतर माथेरानला 527 आणि लोणावळ्याला तुमचं 179. नेक्स्ट क्वेश्चन आहे की महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? याचं देखील उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आहे. खोपोली हे महाराष्ट्रातील पहिलं जलविद्युत केंद्र आहे. पुढचा क्वेश्चन आहे 56 नंबरचा की खालीलपैकी कोणत्या संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित नाहीये? तर इथे एक ऑप्शन आहे की अंशलक्षी किंवा मायक्रो यातनं आपोआप कट होऊन जाईल आणि त्यामुळे काय होईल की या दोन्हीपैकी आपल्याला काहीतरी सिलेक्ट करायचं किंवा वरपैकी कोणताही नाही. आपण जर तुम्ही पुस्तक वाचले तर तुम्हाला कळून जाईल की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते प्रवाही संकल्पना आहे. त्यामध्ये इयर टू इयर मोजतो आपण, त्यामध्ये त्याला प्रवाही संकल्पना मोजतो आपण. साठा पलटण आपण ती मोजत नाहीये. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 जे आहे त्याचं अचूक उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विकास वित्तीय संस्था जे आहेत त्या का स्थापन करण्यात आलं असं विचारलं, त्यांची कारणं विचारतात आपल्याला. आणि याची जर कारणं आपण बघितली विकास वित्तीय संस्था स्थापन करण्याची, तर अल्प मुदती निधी उपलब्ध करून देतात का? तर अगदी बरोबर आहे. कृषी आणि कृषी मुख्य क्षेत्रांचा विकास होऊन आणतात का? अगदी बरोबर आहे. आणि खालच्या 2 स्टेटमेंटचा त्याशी काही संबंध लागत नाहीये. त्यामुळे आपण म्हणतो की ए आणि बी जे आहे त्याचं अचूक उत्तर असेल. 57 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल. ए आणि बी हे 2 स्टेटमेंट तिथे काय तुमच्या अचूक मॅच होतात. पुढं परत स्टेटमेंट्स आहेत. निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य असतं का? तर अगदी बरोबर आहे. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असतं का? तर अगदी बरोबर आहे. आणि दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही असं म्हटलंय, तर ते असायला पाहिजे होतं. आणि आपल्याला बरोबर विधान शोधायचे आहेत. त्यामुळे ए आणि बी हे 2 विधान काय आहेत की बरोबर आहेत. सो ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो काय असेल की याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट आहे की परत 2 स्टेटमेंट आहेत आणि आपल्याला अयोग्य स्टेटमेंट शोधायचं आहे. पहिली स्टेटमेंट असं आहे की चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात, तर हे चुकीचं आहे. आरबीआयकडून जारी केल्या जातात. आणि दुसरं संकुचित पैसा किंवा M1 जो आहे म्हणजे लोकांच्या जवळचा चलनाचा त्यामध्ये अंतर्भाव होतो का? तर अगदी बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला अयोग्य स्टेटमेंट शोधायचं आहे आणि त्यामुळे फक्त ए जे आहे ते अयोग्य असेल. दुसरं स्टेटमेंट तुमचं काय की बरोबर आहे. सो 59 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. 60 नंबरचा क्वेश्चन आहे की आयकरापासून प्राप्त होणारं उत्पन्न कोणाला प्राप्त होते? तर तो केंद्राला प्राप्त होतं. केंद्राच्या उत्पन्नाचा काय की एक मेजर सोर्स आहे. त्यामुळे ते केंद्राला प्राप्त होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही, म्हणजेच काय की तो प्रत्यक्ष कर आहे. तर आपण म्हणतो की पहिला जो कर आहे म्हणजे महामंडळ कर जो आहे त्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतो, हा काय की प्रत्यक्ष कर. पुढचा प्रश्न आहे नाबार्ड विषयीचा प्रश्न आहे. आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेत की नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करून देतं. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करतं का? तर अगदी बरोबर आहे. आणि 2 स्टेटमेंट ज्यामध्ये शहरांचा उल्लेख केलाय त्यामुळे 2 स्टेटमेंट तुमचे आपोआप बाद ठरतील. त्यामुळे ए आणि बी याचं काय असेल की परफेक्ट आन्सर असेल. सो 62 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल. पुढचा क्वेश्चन आहे की समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? तर इथे बघतो आपण की ऑप्शन क्रमांक 3 जो आहे तो समतोल अंदाजपत्रकाची व्याख्या सांगतोय की सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च कसा असेल की समान असेल. नेक्स्ट 64 नंबरचा क्वेश्चन आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? तर ती तांत्रिक बेरोजगारी आहे. ज्यामध्ये बघतोय आपण की जास्त टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे जे काही जुनी लोक आहेत त्यांचा रोजगार निघून जातो, त्याला आपण तांत्रिक बेरोजगारी म्हणतोय. ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल. 65 नंबरचा क्वेश्चन आहे की स्वर्ण जयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी कोणामार्फत होते? तर आपण होते की व्यापारी बँका म्हणजे कमर्शियल बँकांकडून होते का? तर होते. आर-आर-बीज कडनं होते का? तर होते. सहकारी बँकांकडून होते का? तर होते. परदेश बँकांच्याकडनं होत नाही. त्यामुळे ए, बी, सी असा ऑप्शन असेल. त्यामुळे 65 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. पुढं ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते आहेत? आणि तुम्ही जर फक्त ब्रिक्सचं नाव बघितलं असेल त्यावरून तुम्हाला कळून जाईल की ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे त्याचे काय आहेत की संस्थापक देश आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 जो आहे ए आणि बी सांगणारा तो याचं काय असेल की अचूक उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन आहे कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? तर ती जी योजना आहे ती उज्ज्वला योजना त्याच्या अंतर्गत ती मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. नेक्स्ट प्रश्न आहे की भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही असं म्हटले. तुम्ही जर वरच्या सगळ्या योजना बघितल्या तर या सगळ्या गरिबी आणि रोजगार निर्मितीची योजना आहेत. फक्त ही जी योजना आहे ती त्यामध्ये बसत नाही. त्यामुळे सांस्कृतिक विकास कार्यक्रम हा त्याच्यामध्ये बसणार नाही. सो 68 नंबरचं प्रश्न उत्तर ऑप्शन क्रमांक 4 असेल. पुढं जागतिक व्यापार संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झालेलं आहे? तर त्याचं उत्तर जे असेल ते व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क हे त्याचं अचूक उत्तर असेल. सो ऑप्शन क्रमांक 4 जे आहे 69चं बरोबर उत्तर असेल. पुढं लोकसंख्येचे स्थित्यंतर डॉट डॉट यामुळे घडते असा प्रश्न आहे. ऑप्शन आपल्याला की मृत्यूदरामधला बदल, त्यानंतर जन्मदरामधला बदल,
नागरीकरण आणि उत्पन्न वितरणातील बदलाचं म्हटलंय. तर ह्याचं देखील थोडंसं डाउटफुल आहे, की एक उत्तर काय असू शकते. पण त्यातल्या त्यात आम्हाला जे वाटतंय आमच्या टीमला, ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ए, बी आणि डी जे आहे, ते सगळ्यात जवळचं उत्तर आहे. पण तरी देखील आपण आयोगाच्या आन्सर कीसाठी यासाठी थांबू शकतो. पुढे सायन्सचे क्वेश्चन आहेत, की द्रव्यमान 1 यू च्या ऊर्जेची समतुल्य आहे असं म्हटलंय. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हे त्याचं उत्तर आहे. पुढं डॉट-डॉटचा वापर सामान्यतः वाहनाच्या मागे दृश्य पाहण्यासाठी होतो. तर त्याचं उत्तर जे आहे ते कॉन्व्हेक्स मिरर असं उत्तर आहे. म्हणजे उत्तल दर्पण हे त्याचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढं किरणोत्सर्गाचा शोध कोणी लावला? तर हेनरी बेक्वेरेल यांनी हा शोध लावलाय. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन त्याचं उत्तर असेल. पुढं 74 नंबरचा प्रश्न आहे, की येस जो ब्लॉक आहे, ते येस ब्लॉकमध्ये खालीलपैकी कोणते एलिमेंट्स येतायत असं विचारलंय. सो ऑप्शन क्रमांक 4 परत एकदा, की Na, Ca, Ba आणि Ra हे जे आहेत, ती तुम्हाला सगळी काय दिसतील, की येस ब्लॉकमध्ये एलिमेंट दिसतील. पुढं खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? तर आपण म्हणतो, की Cu असेल, Ag असेल, Au असेल, सगळ्यांचं ते एक्स्ट्रॅक्शन करता येऊ शकतं. फक्त पोटॅशियमचं करता येत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं काय असेल, की परफेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, की डॉट डॉट हे अॅल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातू काय? तर क्रायोलाइट किंवा क्रिओलाइट जे आहे ते तुम्हाला दिसेल, की बॉक्साईट नंतरचं दुसरं काय, की महत्त्वाचं तुमच्या अॅल्युमिनियमचं धातू आहे. पुढचा प्रश्न आहे, की पेरिपॅटसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात? तर याच्यामध्ये बघतो आपण, की तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला सापडेल, की 13 ते 43 असं आहे. पण सगळ्यात जवळचा ऑप्शन दिसतोय तो 14 ते 43 असा दिसतोय. त्यामुळे तुम्ही तो आन्सर मार्क करू शकता. अगेन आपल्याला यासाठी आयोगाच्या आन्सर कीची वाट बघावी लागेल. पुढं झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे जे जेनेरिक नाव आहे ते कोणी ठेवलं होतं? तर हे 10वीच्या पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल, की बुरे मेरिस्टर यांना 1838 मध्ये हे जे नाव आहे ते नाव ठेवलेलं आपल्याला बघायला मिळेल. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच अ, ओबेलियाला सर्वोत्तमपणे काय होते, की लागू होते? सो ह्याचं पण देखील जे अचूक उत्तर आहे, ते अचूक उत्तर तुम्हाला बघायला मिळेल, की ऑप्शन क्रमांक 4 जो आहे तो मरीन, त्यानंतर सेडेंटरी, कोलोनियल, त्यानंतर पॉलीमार्फिक टू अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आपण म्हणतो, की ओबेलियाचे तुम्हाला ते फीचर्स सांगायचे आहेत. ते फीचर्स सगळ्यात चांगल्या प्रकारे एक्सप्लेन कोण करतोय? तर ऑप्शन क्रमांक 4 करतोय. 80 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पती समूहसृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखले जातात? तर बायोफाइट्स आपल्याला माहिती असेल, की बायोफाइट्स जे आहेत, त्या प्रामुख्याने जमिनीवरती असतात, पण त्यांना प्रजननासाठी त्यांना ओलावा किंवा पाण्याची आवश्यकता पडते. त्यामुळे बायोफाइट्सना आपण काय म्हणतो, की उभयचर वनस्पती म्हणतो. 81 नंबरचा क्वेश्चन असा आहे, की खालीलपैकी कोणती विधानं वनस्पतीतील अकार्बनी पोषक घटकांबाबत काय आहेत, की सत्य आहेत असं विचारलंय आणि याचं अचूक जे उत्तर आहे, ते अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच ए आणि सी हे त्याची काय असेल, की बरोबर उत्तर असतील. पुढं कीटकनाशके कीटकांना विषबाधा करतात आणि त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? बऱ्यापैकी सगळीकडे तुम्हाला हे उत्तर बघायला मिळतील. त्यातल्या त्यात जी सगळी इन्सेक्टिसाइड्स आहेत, ती तुम्हाला मज्जा संस्थेवरती जास्त परिणाम करताना बघायला मिळतील. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 जो आहे, तो याचं अचूक उत्तर असेल. 83 नंबरचा प्रश्न आहे, की शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास संप्रेरक जे आहे ते स्त्रवला जातो. तर ह्याचं उत्तर जे आहे ते व्हॅसोप्रेसिन हे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जे आहे त्याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, की वेस्ट नाईल एन्केफॅलायटिस हा जो रोग आहे किंवा त्याला वेस्ट नाईल फीव्हर देखील म्हणतात. तर याच्यामध्ये कशाला सूज येते आणि तो शोधला कधी गेला असं ते विचार आहे तुमचं. तर याच्यामध्ये उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असेल, की मेंदूला सूज येते आणि उगांडामध्ये 1937 मध्ये हा शोधला गेला होता. पुढचा क्वेश्चन आहे, की व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक संबोधन डॉट डॉट आहे. म्हणजे वैज्ञानिक नाव काय असं विचार आपल्याला आणि त्याचं वैज्ञानिक नाव जे आहे ते अगारिकस बायोस्पोरस हे त्याचं काय, की वैज्ञानिक नाव आहे. इथून पुढे जे प्रश्न आहेत ते आपले मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत आणि याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन तुम्हाला आमच्या ह्याच YouTube चॅनलला नंतर थोड्या वेळात बघायला मिळेल. तर तुम्ही जरूर ते एक्सप्लेनेशन बघा. सध्या आपण फक्त त्याचे आन्सर्स बघतोय. सो 86 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचा आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आहे त्याचं ऑप्शन आहे उत्तर आहे. 87 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. 88 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्रश्न क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं काय असेल, की अचूक उत्तर असेल. 89 हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. त्यानंतर 90 नंबरचा हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे असेल ते उत्तर जे आहे ते 2 नंबरचा ऑप्शन त्याचं उत्तर असेल. त्यानंतर 91 नंबरचा हा जो क्वेश्चन आहे त्याचं जे उत्तर आहे, ते उत्तर आहे तुम्हाला बघायला मिळेल, की ऑप्शन क्रमांक 2 जो आहे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर 92 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट 93 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 93 नंबरच्या क्वेश्चनचं जे उत्तर आहे, एकच मिनिट हां, ते उत्तर येत असेल बघा, की 4 नंबरचा डी जो आहे तो त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर 14 नंबरचा क्वेशन जो आहे त्याच्यामध्ये बघतोय आपण जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 95 नंबरच्या क्वेशनचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 असं आहे आणि त्यानंतर 96 नंबरच्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 असेल.
त्यानंतर 97 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक परत 3 असेल. 98 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल आणि 99 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल आणि 100 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक परत 2 असेल. मॅथ्स रिझनिंगच्या क्वेश्चनचं जे काही एक्सप्लेनेशन आहे, ते एक्सप्लेनेशन तुम्हाला लवकरच आमच्या चॅनलवरती बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये देखील तुमच्या काही शंका असतील, एखादं उत्तर तुम्हाला वाटतं की आमच्याकडून थोडंसं नजरेतून वेगळं आलंय, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा किंवा तुम्हाला अचूक उत्तर माहिती असेल तर रेफरन्स सहित ते उत्तर मेन्शन करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करा की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ती माहिती जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. थँक यू व्हेरी मच मित्रांनो.